रस्त्यावरती आता ठिय्या पाहायला मिळतोय। आपण पाहतोय 2 दिवसांपासून मराठा आंदोलकांचं या ठिकाणी उपोषण जे आहे ते जरांगे यांनी सुरू केलेले आहे आणि आंदोलक मोठ्या संख्येने जमलेले आहेत। आंदोलकांचा रस्त्यावर ठिय्या दिसतोय। मुंबई महापालिकेसमोर आता पोलीस या सर्व आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र हे सर्व आंदोलक आपल्या मागण्यांवरती ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे। सीएसएमटी स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात या सर्व आंदोलकांची गर्दी झालेली आहे। तर मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा हा दुसरा दिवस आहे आणि मोठ्या संख्येने हे सर्व मराठा आंदोलक आता रस्त्यावर उतरले असल्याचं पाहायला मिळत आहे। काल रात्री आम्हाला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागलाय। खाण्याची पिण्याची सोय नाहीये, शौचालयांमध्ये पाणी हे संपलेलं आहे, प्रशासन आम्हाला सहकार्य करत नाही, अशी ही भूमिका जी आहे ही सर्व मराठा आंदोलकांची बघायला मिळाली। हा आरोप त्यांनी केला असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यामुळे जोपर्यंत आमची सोय होत नाही, आझाद मैदानामध्ये खडी टाकली जात नाही, बसण्याची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी रस्त्यावरच उभे राहणार। याच ठिकाणी सर सध्याची परिस्थिती काय आहे? कारण की मोठ्या प्रमाणात सीएसएमटी स्थानकावरती रोजची वर्दळ असते, लोकांना कामावर जाण्याची घाई असते आणि त्यातच मराठा आंदोलक सीएसएमटी स्थानक परिसरामध्ये ठाण मांडून बसलेत। त्याच्यासाठी काही वेगळी व्यवस्था पोलीस प्रशासनाकडनं, रेल्वे प्रशासनाकडनं काही करण्यात आली आहे का? मराठा आंदोलनाकरता आलेले जे ग्रामीण भागामधून गोरगरीब लोक आहेत त्यांची व्यवस्था हे त्यांच्या जी नियोजन समिती आहे त्यांनी प्रत्येक ठिकाणी वाशीपासून खारघरपर्यंत जे CST पर्यंत ठिकठिकाणी केलेले आहे। गाड्यांची पार्किंगची व्यवस्था असू द्या, त्यांची राहण्याची व्यवस्था असू द्या। हे CST रेल्वे स्टेशन हे एक रेल्वे स्टेशन आहे आणि इथून देशातून आणि याच्यातून सगळ्या ट्रेन येतात, लोकल ट्रेन येतात। डेलीचे जे रेल्वे प्रवासी आहेत, जे गोरगरीब लोक ग्रामीण भागामधूनच शिक्षण घेऊन इथं शिकलेले आहेत, कंपनीमध्ये आहेत किंवा कुठल्या खाजगी संस्थेमध्ये काम करतात, ह्यांचा डेलीचा उदरनिर्वाह आहे। आणि हे जे आंदोलक जे आलेले आहेत हे देखील गोरगरीबच आहेत, ग्रामीण भागामधून आलेले आहेत। ह्यांनी आंदोलक आणि दिल्लीचे प्रवासी आंदोलकांना दिल्लीच्या प्रवाशांना सहकार्य करायचं आहे। आपण त्यांच्यासाठी थोडा जागा एरिया थोडा हे करून दिलेला आहे मेन हॉलमध्ये, त्या मेन हॉलमध्ये त्यांनी व्यवस्थित थांबायचं आहे आणि दिल्लीच्या प्रवाशांना जायला रस्ता करून द्यायचा आहे। सर्वांना ही आमची रेल्वे प्रशासनाकडून विनंती आहे। बाहेर पाऊस असल्यामुळे हे आंदोलक रेल्वे स्थानकाकडे आलेले आहेत इथं, ह्याच्यामुळं जर पाऊस जर नसता तर हे आंदोलक देखील सौजन्याने बाहेरच थांबले